रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांची नंदिनी नदी लगतच्या अनधिकृत 2 मजली इमारत अखेर आज जमीनदोस्त करण्यात आली। प्रचंड पोलीस बंदोबस्तात मनपाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हे बांधकाम पाडण्यासाठी पहाटे 5:30 वाजता सुरुवात केली। सातपूर येथील गोळीबार प्रकरणी अटक करण्यात आलेले प्रकाश लोंढे आणि त्यांचे पुत्र दीपक लोंढे त्यासोबतच भूषण लोंढे यांच्या काळ्या कारनाम्याविरुद्ध पोलिसांनी दंड थोपटले असताना नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने देखील प्रकाश लोंढे यांच्यावर बारकाईने नजर ठेवत विनापरवाना नदी पात्रालगत बांधलेल्या या बांधकामावर हतोडा मारलाय। या अनधिकृत बांधकामासंदर्भात नाशिक महानगरपालिकेने प्रकाश लोंढे यांना रीतसर नोटीस पाठवून 15 तारखेपर्यंत मुदत दिली होती। मात्र त्याला कालपर्यंत कोणतेही उत्तर न आल्यामुळे अखेर काल दुपारी या वादग्रस्त इमारतीवरील लोखंडी आणि वेल्डिंगचे काम गॅस कटरने कट करून खाली उतरवले। हे काम मध्यरात्री 1 वाजेपर्यंत सुरू होते। त्यानंतर आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास मनपाचे सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सर्व यंत्रणेसह घटनास्थळी दाखल झाले। त्यानंतर हे अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात करण्यात आली। 10 तारखेला नाशिक महानगरपालिकेच्या पथकानं पाहणी करत हे काम अनधिकृतपणे नंदिनी नदीच्या निळ्या पूररेषेत बांधल्याचे निदर्शनात आणून दिले होते। त्यानंतर 5 दिवसात या प्रकरणी प्रकाश लोंढे यांच्या वतीने कुणीही बांधकामासंदर्भात कागदपत्रे सादर केली नाही। त्यामुळे मनपा प्रशासनाकडून कांबळेवाडी येथील अनधिकृत इमारतीवर कारवाई करण्यात आली। सध्या प्रकाश लोंढे आणि दीपक लोंढे पोलिसांच्या ताब्यात आहे, तर संशयित भूषण लोंढे अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे। लोंढे यांनी सातपूर शिवारातील कांबळेवाडी येथील ITI पुलाजवळील नंदिनी नदीच्या पात्रालगत बेकायदेशीरपणे 2 मजली सिमेंट कॉन्क्रीटचे बांधकाम केले होते। नाशिक महानगरपालिकेच्या पथकानं केलेल्या पाहणीत लोंढे यांनी सुमारे 25 मीटर बाय 10 मीटर मापाचे तळमजला आणि पहिला मजला असे पक्के बांधकाम आणि त्यावर होर्डिंग्स असे नंदिनी नदीच्या निळ्या पूररेषेच्या आत अनधिकृत बांधकाम केल्याचे आढळून आले होते। बांधकाम विनापरवाना असल्यामुळे सार्वजनिक हितास आणि व्यक्तिगत हितास बाधा होण्याची शक्यता असून कायद्याचा अनादर करून या बांधकामामुळे आर्थिक हानीबरोबरच जीवितहानी होऊ शकते असे नोटीसीत म्हटले होते। त्यामुळे हे अनधिकृत बांधकाम आज पाडले। आज सकाळी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, उपायुक्त संगीता नांदुरकर हे घटनास्थळी उपस्थित होते। यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या कारवाईमध्ये 20 माजी सैनिक, 25 जणांचे मनपा अतिक्रमण पथक, 2 JCB, 1 पोकलेन, 1 अग्निशमन दल वाहन असा फौजफाटा सहभागी झाले आहेत। गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आणि मनपा कर्मचारी देखरेख करत आहेत। या ठिकाणची वाहतूक एकेरी मार्गाने सुरू होती। या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असल्याने परिसराला छावणीचे स्वरूप आले होते। दैनिक भ्रमरसाठी वरिष्ठ उपसंपादक सुधीर कुलकर्णी, नाशिक।